Hello friends, I am Sau Sarita Chaudhary. Welcome back dear all friends. I hope that you are all fine and safe. Today we are going to discuss the format of activity sheet for standard 9th. Dear students, इयत्ता 9वीच्या इंग्रजी विषयाच्या क्वेश्चन पेपरला आपण आता ॲक्टिव्हिटी शीट असे म्हणतो. आतापर्यंत पहिल्या घटक चाचणीपर्यंतचा सिलेबस शिक्षकांनी तुम्हाला शिकविलेला आहेच आणि आता पुढे तुमची फर्स्ट युनिट टेस्टसुद्धा होणार आहे. तेव्हा या फर्स्ट युनिट टेस्टची ॲक्टिव्हिटी शीट कशी असणार याची तुम्हाला कल्पना येण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. व्हॉट इज द फॉर्मॅट ऑफ ॲक्टिव्हिटी शीट? ह्याला ॲक्टिव्हिटी शीट का म्हटले आहे? तर आपला जो क्वेश्चन पेपरचा जो फॉर्मॅट आहे तो ॲक्टिव्हिटी बेस झालेला आहे. आपल्या इयत्ता 9वीच्या इंग्रजी पुस्तकामध्ये आपल्याला भरपूर ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. ह्या ॲक्टिव्हिटीमुळे विद्यार्थी त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजीचा वापर अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतो. फर्स्ट युनिट टेस्टची ॲक्टिव्हिटी शीट ही पुढीलप्रमाणे असेल. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सेक्शन फर्स्ट हा लँग्वेज स्टडीचा असतो. फर्स्ट सेमिस्टर व सेकंड सेमिस्टरमध्ये ही ॲक्टिव्हिटी 10 मार्कांकरता विचारली जाते, परंतु युनिट टेस्टला मात्र ही ॲक्टिव्हिटी 5 मार्कांकरता असते. खाली दिलेल्या 8 ॲक्टिव्हिटींपैकी फक्त 5 ॲक्टिव्हिटी युनिट टेस्टला 1-1 मार्कांसाठी विचारले जातात. ह्या लँग्वेज स्टडीच्या विभागात व्होकॅब्लरी व ग्रामरवर आधारित सिंपल ॲक्टिव्हिटीज, मीडियम ॲक्टिव्हिटीज आणि चॅलेंजिंग ॲक्टिव्हिटीज असतात. ग्रामरवर आधारित ह्या ॲक्टिव्हिटीज असल्यामुळे पुस्तकामध्ये ज्या ज्या ग्रामरच्या ॲक्टिव्हिटीज दिल्या आहेत त्या तुम्ही सॉल्व करायच्या आहेत. नाऊ स्टडी द लिस्ट ऑफ ॲक्टिव्हिटीज गिव्हन बिलो. क्वेश्चन नंबर 1. डू ॲज डायरेक्टेड. फर्स्ट, कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. म्हणजेच योग्य अक्षरे वापरून शब्द पूर्ण करा. या ॲक्टिव्हिटीमध्ये कोर्सबुकमधील कमीत कमी 5 अक्षरांचे कोणतेही 2 शब्द दिले जातील. यातील कोणतेही एक अक्षर गाळलेले असेल. अचूक अक्षर भरून तो शब्द पूर्ण करून लिहावा. रिकामी जागा भरून त्या अक्षराखाली अंडरलाईन करावी. आता आपण इथे एक उदाहरण बघूया. उदाहरण आहे SM टिंबटिंब LL. ह्या रिकाम्या जागेत कोणते अक्षर भरले असता तो शब्द अर्थपूर्ण होऊ शकेल, सांगता येईल का? तर बरोबर, येथे ए हे अक्षर भरले असता तो शब्द होतो स्मॉल. स्मॉल म्हणजे लहान. आता आपला हा शब्द अर्थपूर्ण झालेला आहे. आता मी तुम्हाला होमवर्कला काही शब्द देते. बघा, GEAT. दुसरा शब्द आहे MOEY. तिसरा शब्द आहे CULURAL. ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये 1 मार्कांकरता 2 वर्ड्स आपल्याला ॲक्टिव्हिटी शीटमध्ये दिलेले असतात. क्वेश्चन नंबर 2. पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. म्हणजे पुढील शब्द वर्णानुक्रमे लिहा. या ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेले शब्द इंग्रजी वर्णमालेच्या क्रमाने म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार, ज्याला आपण साध्या सोप्या शब्दात ABCDच्या क्रमाने आपल्याला ते मांडावे लागते. 4-4 इंग्रजी शब्दांचे गट येथे असतात. युनिट टेस्टला 1 गट असतो. तर फर्स्ट सेमिस्टर व सेकंड सेमिस्टरला 2ही प्रकारचे गट असतात. फर्स्ट गट हा इंग्रजी वर्णमालेतील वेगवेगळ्या अक्षरांनी सुरू होणारे शब्द असा असतो. यातील प्रत्येक शब्दाचे पहिले अक्षर इंग्रजी अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार क्रमाने ओळखून 4ही शब्द क्रमाने मांडावे. बघा उदाहरण: हिअर, टेक, डिग, मॅनेज. Now arrange them in alphabetical order.
बघा, या ठिकाणी आपल्याला सुरुवातीचे अक्षर जे आहे ते बघायचे आहेत. HT DM. आता हे जे अक्षर आहे हे आपल्याला ABCD नुसार लावून घ्यायचे. म्हणजे आधी D म्हणजे डी येईल, दुसरा शब्द H येईल म्हणजे हिअर, तिसरा शब्द M ने सुरू होणारा येईल मॅनेज, आणि चौथा शब्द येईल टेक. यातील दुसरा गट आहे इंग्रजी वर्णमालेतील एकाच अक्षराने सुरू होणारे शब्द. बघा, मॉडर्न, मेल, म्यूट आणि मिंगल हे 4 शब्द तुम्हाला दिलेले आहेत. यातील 4ही शब्दांचे पहिले अक्षर एकाच अक्षराने सुरू होत आहेत. M ह्या एकाच अक्षराने सुरू झालेले आहेत. त्यामुळे त्या शब्दातील दुसरे अक्षर आपल्याला पाहावे लागेल. बघा, O, A, U आणि I हे अक्षर ते आहेत व त्यानुसार आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर लक्षात घेऊन पुढील शब्द क्रमवार आपल्याला लिहायचे आहेत. बघा, सुरुवातीला A येतो म्हणून मेल MAIL, नंतर I येतो म्हणून MINGLE, नंतर येतो O म्हणून MODERN आणि नंतर येतो म्यूट MUTE. नेक्स्ट, थर्ड वन इज पंच्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे लिहा. विरामचिन्हांच्या उपयोगामुळे लेखनातील वाक्यांचा योग्य अर्थ स्पष्ट होतो व वाचन अर्थपूर्ण होते. याकरिता विरामचिन्हांचा उपयोग योग्य ठिकाणी योग्य प्रकारे करणे आवश्यक असते. फुल स्टॉप, कॉमा, क्वेश्चन मार्क, इन्व्हर्टेड कॉमाज, एक्सक्लेमेशन मार्क इत्यादी विरामचिन्हांचा वापर करून या प्रश्नाचे उत्तर आपल्याला लिहायचे असते. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, लक्षात ठेवा की कॅपिटल लेटर्स हा सुद्धा विरामचिन्हांचाच एक भाग आहे. युनिट टेस्टला हा प्रश्न 1 मार्कांसाठी विचारला जातो. या प्रश्नाच्या तयारीसाठी जेव्हा आपण लेसन वाचतो तेव्हा त्यातील वाक्यांचे आपण बारकाईने निरीक्षण करायला पाहिजे. त्यासाठी नियमित लेसन्स, पोएम्स वाचल्या गेल्या पाहिजे. आता आपण इथे एक उदाहरण बघूया. व्हेअर डिड यू फाइंड इट. आता या ठिकाणी सुरुवातीचे जे अक्षर आहे ते कॅपिटल नाही आहे आणि शेवटी प्रश्नचिन्हसुद्धा नाही आहे. त्यामुळे आपल्याला वाक्याचा बोध येथे होत नाही. आता हा जो हे जे वाक्य आहे हे प्रश्नाच्या स्वरूपात आहे म्हणून आपण ते व्हेअर डिड यू फाइंड इट. बघा, या वाक्यामध्ये सुरुवातीचे जे अक्षर आहे ते कॅपिटल नाही आहे, त्यानंतर शेवटी प्रश्नचिन्हसुद्धा नाही आहे. त्यामुळे आपल्याला येथे सुरुवातीचे अक्षर W हे कॅपिटल काढायचे आहे व वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह ठेवायचे आहे. तेव्हा ही ॲक्टिव्हिटी आपल्या प्रश्नाच्या स्वरूपात होईल. व्हेअर डिड यू फाइंड इट या पद्धतीने आपण ती ॲक्टिव्हिटी लिहू शकतो. 1 मार्कांकरता ही ॲक्टिव्हिटी आपल्याला विचारली जाते. फोर्थ वन इज मेक 4 words minimum 3 letters each using the letters in the given word fashionable. बघा, या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला फॅशनेबल हा एक मोठा शब्द दिलेला आहे व त्या शब्दातील अक्षरांच्या मदतीने 3 किंवा 3पेक्षा अधिक अक्षरांचे 4 अर्थपूर्ण शब्द तयार करायला सांगितले जाते. जसे बघा, या फॅशनेबलपासून आपण नोबल, एबल, शाईन, ॲश, हेन या पद्धतीने शब्द तयार करू शकतो. परंतु इन, ऑन, ऑफ हे शब्द 2 अक्षरी असल्यामुळे आपल्याला ते लिहिता येणार नाही, त्याला मार्क्स मिळणार नाही. फिफ्थ वन इज राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. पुढील उदाहरणात दाखवल्याप्रमाणे संबंधित शब्द लिहा. या ॲक्टिव्हिटीमधील वेबमध्ये एक शब्द दिला आहे आणि त्या शब्दाशी संबंधित
नाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब, व्हर्ब यापैकी एक शब्द नमुना म्हणून आपल्याला एका चौकोनात दिलेला आहे. तो वरीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे हे ओळखून वेबमधील शब्दाशी संबंधित त्याच प्रकारचे शब्द इतर चौकोनात लिहायचे आहेत. बघा, इथे रूम हा शब्द दिला आहे आणि त्याशी संबंधित स्मॉल हा शब्द नमुना म्हणून दिला आहे. आता स्मॉल म्हणजे काय? लहान. येथे ॲडजेक्टिव्ह म्हणून आलेला आहे. त्यामुळे इथे उरलेले चारही शब्द हे आपल्याला ॲडजेक्टिव्ह लिहायचे आहेत. बघा, डायनिंग रूम, लिव्हिंग रूम, एरी रूम, बेडरूम असे शब्द आपल्याला इथे तयार करता येतील. 6th one is complete the following word chain. Add 4 words. Each word begin with the last letter of the previous word. पुढील शब्दसाखळी पूर्ण करा. अगोदरच्या शब्दाच्या शेवटच्या अक्षराने सुरुवात करून अशी 4 शब्दांची भर घालून शब्दसाखळी पूर्ण करा. आता या ॲक्टिव्हिटीमध्ये एक शब्द दिलेला आहे. त्या शब्दाची जात आपल्याला आधी बघायची आहे. नाऊन, व्हर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब असे प्रकार आपल्याला ओळखायचे आहेत आणि त्या प्रकारच्या 4 शब्दांची साखळी आपल्याला तयार करायची आहे. त्या प्रत्येक शब्दाच्या शेवटच्या अक्षराने सुरू होईल असे त्या जातीचे शब्द आपल्याला लिहायचे आहेत आणि ती साखळी पूर्ण करायची आहे. बघा, इथे स्पीक हे व्हर्ब म्हणून आपल्याला दिले, तेव्हा पुढील 4ही शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत की ते आपल्याला व्हर्ब घ्यायचे आहेत. आता स्पीकचे शेवटचे अक्षर के येते, तेव्हा आपल्याला के अक्षराने सुरू होणारे क्रियापद घ्यायचे आहेत. ते आपण घेतले कीप. कीपचे शेवटचे अक्षर पी आहे, तेव्हा पीने सुरू होणारं क्रियापद आपण घेतलं पुट. त्याचं शेवटचं अक्षर टी आहे, तेव्हा टीने सुरू होणारं क्रियापद आपण घेतले टेक. टेकचे शेवटचे अक्षर ई आहे, तेव्हा ईने सुरू होणारे क्रियापद घेऊया आपण अर्न, ईट या पद्धतीने. आता आपली ही शब्दसाखळी पूर्ण झालेली आहे. या शब्दसाखळीतील एक जरी शब्द चुकला तरी आपल्याला पूर्ण 0 मार्क्स या ठिकाणी मिळतात. 7th one is make meaningful sentence of your own by using the phrase to be able to. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या ॲक्टिव्हिटीमध्ये अर्थपूर्ण वाक्य तयार करण्याकरता एखादी फ्रेज दिली जाते. त्या फ्रेजचा स्पष्ट अर्थ तुम्हाला माहीत असणे आवश्यक असतं. त्याचप्रमाणे वाक्यातील काळाची शब्दरचना योग्य प्रकारे तुम्हाला लिहावी लागते. लेसनमध्ये आलेल्या फ्रेजेस तुम्हाला इथे दिल्या जातात. आता इथे तुम्हाला टू बी एबल टू ही फ्रेज दिली आहे. आपण त्याचा आता वाक्यात उपयोग करूया. कसा करता येईल आपल्याला वाक्यात उपयोग? माय फ्रेंड वॉज इन फायनान्शियल प्रॉब्लेम बट आय वॉज नॉट एबल टू हेल्प हिम. अशा प्रकारे आपण त्याचा वाक्यात उपयोग करू शकतो. आता या प्रश्नाला आपल्याला ऑर प्रश्न देखील असतो. तो म्हणजे ॲड अ क्लॉज टू एक्सपांड द सेंटेन्स मिनिंगफुली. म्हणजे पुढील वाक्य अर्थपूर्णरित्या वाढवण्याकरता एका उपवाक्याची भर घाला. एक्झाम्पल दिलेलं असतं धिस इज द स्कूल. आता या ॲक्टिव्हिटीमध्ये एक मेन क्लॉज दिलेला असतो. त्या वाक्यात नाऊन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉज यापैकी कोणत्याही एका सबऑर्डिनेट क्लॉजची भर घालायची असते. ते मूळ वाक्य अर्थपूर्णरित्या वाढवायचे असते आणि म्हणून आपल्याला 3ही क्लॉजची रचना चांगल्या प्रकारे माहीत असणं आवश्यक असतं. त्याचप्रमाणे त्या वाक्यांना जोडणारे शब्द की ज्याला आपण लिंकिंग वर्ड्स म्हणतो, जॉईनिंग वर्ड्स म्हणतो, ते देखील आपल्याला माहीत असणे आवश्यक असते. आता आपण धिस इज द स्कूल हा मेन क्लॉज या ठिकाणी आहे. आता आपण त्यामध्ये ॲडजेक्टिव्ह क्लॉजची भर घालून ते वाक्य अर्थपूर्णरित्या आपल्याला वाढवायचे आहे. म्हणून आपण ते वाक्य असं तयार करू शकतो, धिस इज द स्कूल इन विच आय स्टडीड. असा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आपल्याला इथे तयार करता येईल. नाव द नेक्स्ट वन इज ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. नवीन शब्द तयार करण्याकरिता पूर्वप्रत्यय किंवा अंत्यप्रत्यय लावा. या ॲक्टिव्हिटीमध्ये 2 शब्द दिलेले असतात. त्या शब्दांना प्रिफिक्स किंवा सफिक्स लावून
अर्थपूर्ण शब्द तयार करावेत. बघा, केअर, केअरफुल, इथे आपण सफिक्स लावले आहे. तर रेग्युलर, त्याचा आपण प्रिफिक्स लावून करणार आहोत इररेग्युलर. आता या प्रश्नाला ऑर प्रश्न देखील आहे. मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स यूजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. केअर अँड रेग्युलर या पद्धतीत मूळ शब्दांपैकी कोणत्याही एक शब्द वापरून स्वतःच्या वाक्यात त्याचा उपयोग करायचा असतो. आय ॲम अ रेग्युलर स्टुडंट ऑफ 9th स्टँडर्ड ए. सो स्टुडंट्स, या 8 ॲक्टिव्हिटीजपैकी आपल्याला फर्स्ट युनिट टेस्टला ह्यातील फक्त 5 ॲक्टिव्हिटीज येतील. परंतु फर्स्ट सेमिस्टर अँड सेकंड सेमिस्टरला मात्र 8ही ॲक्टिव्हिटीज येतील. तेव्हा आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. ह्या प्रश्नात 2A आणि 2B असे 2 टेक्स्च्युअल पॅसेजेस असतात. हे सीन पॅसेजेस असतात. म्हणजेच आपल्या टेक्स्टबुकमध्ये प्रोज लेसनचे 2 पॅसेजेस आपल्याला युनिट टेस्टला दिलेले असतात. हा क्वेश्चन 2A 5 मार्कांकरता असतो, तर क्वेश्चन 2B हा देखील 5 मार्कांकरता असतो. म्हणजे एकूण 10 मार्कांकरता हा प्रश्न असतो. 1-1 मार्कांचा प्रत्येक प्रश्नाच्या 5 ॲक्टिव्हिटीज असतात. हा प्रश्न आपल्याला जवळपास 15 मिनिटात व्हायच्या आहेत. क्वेश्चन 2A, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. 5 मार्क्स. यामध्ये A1 हा सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीचा प्रश्न असतो. हा ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न असतो. ह्यात फिल इन द ब्लँक्स, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ज, ट्रू ऑर फॉल्स, मॅच द कॉलम्स, नेम द फॉलोइंग, ॲग्री ऑर डिसॲग्री, कंप्लीट द सेंटेन्सेस, हू सेड टू होम, राईट ऑर रॉंग, कंप्लीट द फॉलोइंग वेब इत्यादी प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारले जातात. यामध्ये फिल इन द ब्लँक्स, कंप्लीट द सेंटेन्सेस, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह असतील तर त्याची उत्तरं लिहिल्यानंतर त्याखाली अंडरलाईन करायला विसरू नका. त्यानंतर प्रश्न 2A2 हा प्रश्न कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीचा असून आकलनावर आधारित ही ॲक्टिव्हिटी आहे. दिलेल्या परिच्छेदाचा महत्त्वाचा आशय मिळावा यासाठी ही ॲक्टिव्हिटी आहे. काही प्रश्नांची उत्तरे अचूक देणे अत्यावश्यक असते, तेव्हाच मार्क्स मिळतात. या ॲक्टिव्हिटीची उत्तरे बहुधा उताराच्या वेगवेगळ्या भागात शोधून लिहावी लागतात. यामध्ये पुढील प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातात. कंप्लीट द फॉलोइंग वेब टेबल, ट्री डायग्राम, अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस ॲज पर द ऑर्डर ऑफ देअर अकरन्स इन द पॅसेज, फाइंड द प्रूफ, कंप्लीट द फॉलोइंग. WH क्वेश्चन्ससुद्धा ह्यात विचारले जातात व त्याची उत्तरे तुम्हाला पूर्ण वाक्यात व योग्य काळांचा वापर करून द्यावी लागतात. या प्रश्नात विशेष लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, की प्रश्नपत्रिकेत जर वेब दिले असेल तर तुम्हाला उत्तरपत्रिकेतसुद्धा वेब काढूनच त्यात माहिती भरायची आहे. A3 ही ॲक्टिव्हिटी व्होकॅब्लरी बेस्ड ॲक्टिव्हिटीवर आधारित आहे. ही ॲक्टिव्हिटीमध्ये इंग्रजी विषयाच्या शब्दसंग्रहाविषयी प्रश्न असतात. यामध्ये पुढील प्रकारच्या विविध ॲक्टिव्हिटीज विचारल्या जाऊ शकतात. जसे फाइंड आउट सिमिलर वर्ड्स, फ्रेजेस, अपोजिट्स वर्ड्स, सिमिलर साऊंड वर्ड्स, फ्रेमिंग और कंप्लीटिंग सेंटेन्सेस, टेबल, मॅचिंग ॲक्टिव्हिटी, हिडन वर्ड्स, जंबल वर्ड्स, फाइंड और पिक द ऑड मॅन आउट, फाइंड आउट नाउन्स, ॲडजेक्टिव्स, व्हर्ब्स, ॲडव्हर्ब्स, प्रेझेंट पार्टिसिपल्स, इन्फिनेटिव्ज, डिस्क्रायबिंग वर्ड्स और क्लासिफिकेशन ऑफ द गिव्हन वर्ड्स अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी विचारल्या जातात. A4 डू ॲज डायरेक्टेड.
ह्या ॲक्टिव्हिटी बेस ऑन कॉन्टेक्स्च्युअल ग्रामरवर आधारित आहे. एक किंवा दोन ग्रामर ॲक्टिव्हिटीज या पॅसेजवर आधारित दिल्या जातात. उदाहरणार्थ, आयडेंटिफिकेशन ऑफ टेन्सेस अँड कन्व्हर्शन ऑफ वन टेन्स टू अनदर, चेंज द व्हॉइस, ॲड अ क्वेश्चन टॅग, जॉईनिंग द सेंटेन्सेस विथ इफ, अनलेस, दो, अल्दो, बट, सो, ॲज, बिकॉज, ॲज वेल ॲज, not only but also, when, where, which, who, as soon as, etc. ट्रान्सफॉर्मेशनमध्ये असर्टिव्ह टू एक्सक्लेमेटरी, एक्सक्लेमेटरी टू असर्टिव्ह, निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह, अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह, इम्पॅरेटिव्ह टू पोलाइट रिक्वेस्ट. फ्रेमिंग WH क्वेश्चन्स और व्हर्बल क्वेश्चन्स, डिग्रीज, आयडेंटिफिकेशन ऑफ क्लॉज ह्यावर कोणत्याही एक किंवा दोन ॲक्टिव्हिटीज विचारलेल्या असतात. A5 ही ॲक्टिव्हिटी बेस ऑन पर्सनल रिस्पॉन्सवर आधारित आहे. ही ॲक्टिव्हिटी असून तो प्रश्न सामान्यतः WH प्रकारचा प्रश्न असतो. ह्यात विद्यार्थ्याने आपले स्वतःचे मत, विचार, अनुभव लिहिणे अपेक्षित असते. Now let us see question 2b. Read the following passage and do the activities. पाठ्यपुस्तकातून एखाद्या पॅसेजवर आधारित या दुसऱ्या प्रश्नात B1 ते B5 अशा 5 ॲक्टिव्हिटीज असतात. 5 मार्क्स करता त्या असतील. ह्या सर्व ॲक्टिव्हिटीज क्वेश्चन 2A प्रमाणेच असतील. तशाच त्या आपल्याला सोडवायच्या आहेत. नाऊ नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन 3. लेट अस सी इट. सेक्शन 3 पोएम फॉर कॉम्प्रेहेन्शन. रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज. पाठ्यपुस्तकातील कवितेवर आधारित 5 गुणांचा आकलनात्मक प्रश्न हा असेल. या प्रश्नात पाठ्यपुस्तकातील युनिट 1मध्ये असलेल्या 2 कवितांपैकी एका कवितेवर आकलनासाठी काही ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातील. ह्यात 3 ॲक्टिव्हिटीज असतात. त्यातली फर्स्ट A1 ही सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी आहे. ही 2 मार्कांकरता असेल आणि ह्यात ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतील. फॉर एक्झाम्पल, ट्रू ऑर फॉल्स, complete the following, choose the correct alternative, match the columns, complete the web, etc. Question 3 मधील A2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. या प्रश्नात कविता व कवितेची काही कडवी यामधील आकलन, अनुमान, निष्कर्ष इत्यादीवर आधारित ॲक्टिव्हिटीज असतील. त्यांची उत्तरे देण्याकरता कवितेचा आशय, कल्पना, विचार माहीत करून घेणे महत्त्वाचे असते. हा प्रश्न 2 मार्कांकरता असतो. येथे आपण कंप्लीट द फॉलोइंग, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ज, मॅच द कॉलम्स, कंप्लीट द वेब किंवा WH प्रश्न देखील या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. त्यानंतरची ॲक्टिव्हिटी A3 ॲक्टिव्हिटी बेस ऑन पोएटिक डिव्हाइस. या ॲक्टिव्हिटीज व्होकॅब्युलरी पोएटिक डिव्हाइस या विषयांवर असतील. या प्रश्नाचे उत्तर देण्याकरता संबंधित शब्दार्थ, शब्दांचे प्रकार आणि विशेषतः यमक जुळणारे शब्द, त्यांच्या जोड्या माहीत असणे आवश्यक आहे. सो फ्रेंड्स, हिअर वी लर्न अबाउट द ॲक्टिव्हिटी शीट. बेस्ट ऑफ लक and stay home, stay safe. Thank you.